श्री सद्गुरू सखाराम महाराज अंमळनेरकर चॅनल सबस्क्राईब करा आणि बाजूचे बेल आयकॉन बटन दाबा, म्हणजे चॅनलवर अपलोड होणारे वेगवेगळे कार्यक्रम आपल्याला नेहमीच पाहायला भेटतील। सोबतच सगळ्यांना शेअर करा आणि हो, व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक करा। महाराजांना विनंती करतो, महाराजांचं पूजन आणि स्वागत आपण या ठिकाणी करावं। हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। सद्गुरू श्री सखाराम महाराजांचा प्रसाद आणि आशीर्वाद संस्थांच्या वतीनं महाराज देत आहेत। महाराजांनी त्याचा सन्मान आणि स्वीकार करावा। पुंडलिक वरदा हरी विठ्ठल। आपण टाळ्या वाजवत नसतो हो, आपण गजर करायचा असतो। सद्गुरू सखाराम महाराज। महाराजांना विनंती करतो, आपल्या सेवेला आपण प्रारंभ करावा। गवरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, सद्गुरु दादा महाराज की जय। सद्गुरु सखाराम। संतो नपेक्षा मच्चित्ता, प्रशांताः समदर्शिनः, निर्ममो निरहंकारा, निर्द्वंदा निष्परिग्रहः। श्री गुरु ध्यान, श्री गुरु अर्चन हे न घडता मती होईल मंदा। श्री गुरु विठ्ठल भावे वंदा, दाखविती निज परमानंदा। श्री संताची माझा चरणावरी, साष्टांग हे करी दंडवत। अनंत कोटी ब्रह्मांड नायक, भक्त वत्सल, दीनवत्सल, शरणांगत वत्सल, भगवान प्रभु पांडुरंग परमात्मा, सद्गुरु संत श्रेष्ठ श्री सखाराम महाराज समाधी घेऊन 200 वर्ष झाले। भव्य दिव्य अशा प्रकारचा समारंभ कार्यक्रम, जगद्गुरु तुकोबारायांचं पवित्र गाथा पारायण, हरिपाठ, काकडा, भजन, कीर्तन, प्रवचनादी कार्यक्रम, यज्ञादी कार्यक्रम, अत्यंत पवित्र असणारे या उत्सवाकरता त्या ठिकाणी अनेक महावैष्णव, नामधारक, संत, भगवत भक्त, अनेक विद्वज्जनांची हजेरी लागते। कार्यक्रम पंढरीमध्ये चातुर्मासामध्ये हरिभक्तिपरायण पूजनीय प्रसाद महाराजांनीच निश्चित केला। त्याच वेळेस महाराजांनी आमंत्रण दिलं। महाराज 2दा घरी आले। हरिभक्तिपरायण राठी महाराजांनी आत्ता सांगितलं की परंपरा आहे, पण घराण्याचा संबंध कसा आहे। चातुर्मासे घराणा, अंमळनेरकर घराणा, देगलूरकर महाराज घराणा, हे घराण्याचा आतून संबंध आहे, अंतस्थ संबंध आहे, परंपरेचा संबंध। सद्गुरू सखाराम महाराज, सद्गुरू दादा महाराज, सद्गुरू गुंडा महाराज यांच्यापासून परंपरेचा संबंध त्या ठिकाणी आहे। जगद्गुरु तुकोबाराय, ज्ञानोबाराय, नामदेवराय, निळोबाराय या संतांची पवित्र परंपरा, वारकरी संप्रदायाची उपासना आणि या उपासनेची पताका घेऊन वाडवडिलांनी ही उपासना केली आणि तीच उपासना त्या ठिकाणी परंपरेमध्ये होते। परंपरेमध्ये होत असताना त्या ठिकाणी पूर्वजांचा आशीर्वाद, पूर्वजांची फार मोठी कृपा त्या ठिकाणी। सद्गुरू सखाराम महाराजांचा आणि चातुर्मासे महाराजांचा घराण्याचा संबंध, सद्गुरू चातुर्मासे परंपरेमध्ये त्या ठिकाणी परंपरेचे दुसरे पुरुष सद्गुरू मैराळ महाराज चातुर्मासे यांचा काल आणि सद्गुरू सखाराम महाराजांचा काल समकालीन आहे। सद्गुरू मैराळ महाराजांच्या काळामध्ये सद्गुरू सखाराम महाराजांची प्रवचनाची सेवा, सद्गुरू सखाराम महाराजांचं भजन श्री क्षेत्र अनवा या ठिकाणी झालं। पांडुरंगाच्या मंदिरामध्ये कार्यक्रम झाला आहे। सद्गुरू मैराळ महाराज अनेक वेळेस अंमळनेर या क्षेत्रामध्ये येऊन गेले।
परंपरेचा फार मोठा घनिष्ठ संबंध आहे आणि या संबंधातून त्या ठिकाणी ही उपासना सेवा करण्याचं योग आहे, परमभाग्य आहे. भागवतामध्ये अनेक ठिकाणी संत लक्षण वर्णन केलं आहे. संत कुणाला म्हणावं, संतांचं लक्षण काय आहे, संत महिमा काय आहे. एकादश स्कंद, दशमस्कंद, तृतीय स्कंद, अनेक स्कंदामध्ये भागवतामध्ये संत महिमा वर्णन केला आहे. संतत्व कसं आहे, संत उपासना कशा प्रकारची आहे. भगवान परमात्मा स्वतः आपल्या मुखातून देवहूती मातेला वर्णन करून सांगताना संतांचं लक्षण सांगतात आहे. तितिक्षवाः कारुणिकाः सुहृदः सर्वदेहिनां अजातशत्रवः शान्ता साधवः साधुभूषणाः. संत लक्षणाचा विचार भगवान कपिल देवानी देवहूती मातेला सांगितला. जगद्गुरु तुकोबाराय, ज्ञानोबाराय, नामदेवराय हे सर्व संत महात्मे त्या ठिकाणी संतांच्या लक्षणाचा विचार सांगतात. संत कोण आहे, संत कवन आहे, भगवान परमात्माला विचारलं तर भगवंत संतांचा महिमा सांगतात. अखंड भगवान परमात्माची आराधना करणारे, अखंड भगवंताची उपासना करणारे तुकोबाराय, ज्ञानोबाराय या संत महात्म्याने सोपे सोपे अशा प्रकारचं चिंतन मांडलंय त्या ठिकाणी. तेची संत ज्यांचा हेत विठ्ठली, नेन ते काही टानाटोना नामस्मरणा वाचोणी. एका जनार्दनी पूर्ण जया बोधू, तोची एक साधू जगा माझी. साधू कोण, पूर्ण बोध झालेला आहे, पूर्ण अधिकारी आहे, पूर्ण भगवान परमात्माला जीवन समर्पण केलेलं आहे. अशा प्रकारचा श्रेष्ठ असणारा साधू महात्मा त्या ठिकाणी. मग त्या संतांच्या अंतर्लक्षण बाह्य लक्षणाचा विचार केला आहे. बाह्य लक्षणाने त्या ठिकाणी भगवान परमात्मा करता त्या ठिकाणी गोपीचंदन मुद्रा धारणे आम्हा लेणे वैष्णवा. तुकोबाराय संगत गोपीचंदन मुद्रा धारण करणं, ऊर्ध्व पुंड्र भाळ कंठी शोपे माळ, कापिजे कळिकाळ तया भेणे. तुका म्हणे शंख चक्रांचे शृंगार, नामामृत सार मुखा माझी. तुकोबाराय संगत अखंड भगवंताची भक्ती करतात, पण भगवंता करतात तुझसाठी आम्ही घाती येल्या माळा, परितू निराळा कर्तृत्वासी. लाडके डिंगर पंढरीरायाचे, निरंतर वाचे नामघोष. भगवान परमात्मा करता सगळं करणारे त्या ठिकाणी. शुकदेव भागवतामध्ये वर्णन करतात, अनपेक्ष आहेत, कोणत्याही प्रकारची अपेक्षा नाही ते संत. का अनपेक्ष आहे, तर मच्चित्ता अनपेक्षा. हा माझ्याकडं चित्त लागलं आहे, भगवान परमात्माकडं चित्त जिथं लागलं आहे तो संत महात्मा अनपेक्ष आहे. अपेक्षा रहित जीवन जगणार आहे. अनपेक्ष सुचिरदक्ष उदासीन गतव्यथा. जयाचे ठाई पांडवा, अपेक्षे नाही रिघावा. सुखासीच चढावा, जयासी असने. कोणत्याही प्रकारची अपेक्षा नाही त्या ठिकाणी, कोणत्याही प्रकारची अपेक्षा नाही. अनपेक्ष सुचिरदक्ष असणारे संत महात्मे. संतोनपेक्षा, अपेक्षारहित जीवन कसं जगता येईल. अपेक्षा प्रत्येकाच्या अंतःकरणामध्ये आहे, अपेक्षाशिवाय जगणं कठीण आहे. मग संतांचं वर्णन करताना शुकदेवाने असं का सांगितलं, अनपेक्षा ते संत. मच्चित्ता, भगवंताकडे चित्त लागलेलं आहे. भगवान परमात्माकडे चित्त लागणं म्हणजे भगवान परमात्मा चित्तात बसणं, भगवान परमात्माकडे चित्त लागणं, अपेक्षारहित जीवन असणं. संत श्रेष्ठ श्री सद्गुरू सखाराम महाराजांचा हा उत्सव आहे. सद्गुरू सखाराम महाराजांच्या चरित्रामध्ये किती ठिकाणी अशा प्रकारचं बघायला मिळते. अनपेक्ष वृत्तीने जीवन जगणारे महात्मे त्या ठिकाणी. कोणत्याही प्रकारची अपेक्षा नाही आहे. भगवान परमात्मा करतात. भगवंताकडे चित्त लागल्यानंतर परमात्मा करता जाळोणी संसार बैसलो अंगणी, नाही तुझे मणी मानसी हे. देवाकरता सर्व पेटवण्याची तयारी असावी, त्यावेळेस संतत्व सिद्ध होते.
संतपणाच्या बाता मारणं सोपं, संत म्हणून घेणं स्वप्न, संतपणा दाखवणं सोपं, असणं कठीण आहे. तुकोबाराय सांगत बाजारात मिळणारी गोष्ट नाही आहे त्या ठिकाणी. नाही संतपणा मिळत हे हाटी, हिंडता कपाटी राणी वणी, नये मूल देता धनाची आरासी, नाही ते आकाशी पाताळी, तुका नाही तरी गोष्टी बोलू नये. भगवान परमात्मा करता त्या ठिकाणी सर्वस्व समर्पण करणारा, अंतर्बाह्य रंगुणी गेले विठ्ठलची विठ्ठल, सर्वस्व समर्पण करून भगवंताची उपासना करणारा, 16 आणे भगवान परमात्माची आवड असणारा संत महात्मा. देवच आवडतो आणि देव आवडतो. प्रौढ प्रेम आणि मंद प्रेम शास्त्रामध्ये असं वर्णन केलं आहे. संत महात्म्यांचं प्रेम प्रौढ आहे, जीवाचं प्रेम मंद आहे. कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती ज्ञानराजांना भगवान परमात्माने विचारलं, ज्ञानोबा तुम्हाला आवड काय आहे? ज्ञानोबांचं अंतकरण भरून आलंय. माऊली बोलतात, देवा तुझी आण वाही नगा देवराया, बहु आवडसी जीवा पासोनिया. देवा तुझी शपथ घेऊन सांगतो, तूच आवडतोय. अतिप्रेम करणाऱ्या जीवावर त्या ठिकाणी ज्यांचं प्रेम आहे त्याची शपथ घेऊ नये, आण घेऊ नये. पण देवाला पटवण्याकरता देवाची शपथ घेऊन ज्ञानोबाराय सांगतात आहे की देवा तुझी शपथ, तुझ्याशिवाय दुसरं जगात आवडीचा विषय नाही आहे. मृत्युलोकी आमा आवडती परी, नाही एके हरी नामे विना, विठ्ठले हे चित्त प्रपंचापासोणी, वमनते मणी वैसलेसे, सोने रूपे आम्हा मृत्तिके समान, माणिके पाषाण खडे जैसे, तुका म्हणे तैशा दिसतील नारी, दिसाची ए परी दृष्टी पुढे, भजनी विक्षेपतेची पै मरण, नवजावा क्षण एक वाया. भगवान परमात्माच्या भक्तीमध्ये काय असावं त्या ठिकाणी? देवाकडं चित्त लागलेलं असावं. भगवान परमात्माकडे चित्त लागलं असेल तर भगवान परमात्माची कृपा प्राप्त होते. आणि चित्त ज्यांचं लागलं ते संत आहेत. त्या संतांचं वर्णन शुकदेव करतात भागवतामध्ये. अनपेक्ष आहे, मच्चित्त आहे. अनपेक्ष आहेत का आहे तर मच्चित्त, भगवान परमात्माशिवाय आवड शिल्लक राहिली नाही आहे. परमात्माची आवड शिल्लक राहिली म्हणजे परमात्मा लवनिमिष भगवान परमात्माची आवड देवाला सोडायला तयार नाही आहे. भगवंताच्या भक्तीमध्ये रममाण झालेल्या परमप्रेमरूपा गोपी भगवान परमात्माला बोलताना त्या ठिकाणी सांगतात, ते देवा लवती पापण्या नसो सवे आम्हा, अहर्निशी नामा हेची गाय. पापणी लवली तर आम्हाला सहन होत नाही आहे. त्रुटीर युगा यते त्वाम पश्यताम. तुझ्या बघण्यामध्ये एक त्रुटीचा एक निमिष जरी फरक पडला, बोलू द्या, एक निमिष जरी फरक पडला तरी त्या ठिकाणी काही होत नाही आहे. पंढरीतल्या लोकांना सगळी सवय आहे, कारण आजूबाजूला सगळीकडं कार्यक्रमच चालू असतात, फक्त कीर्तनं असतात. भगवान परमात्माची कृपा त्या ठिकाणी एक निमिष भगवान परमात्माला सोडत नाही आहे. आणि ते चित्त त्या ठिकाणी भगवंतामध्ये लागलं आहे. शुकदेव सांगतात, आहे मच्चित्ता, माझ्याकडं चित्त लागलं आहे. मद्गद प्राणा, माझ्याकडे प्राण लागला आहे, चित्त लागलं आहे. ते संत अनपेक्ष आहे. संतोनपेक्षा मच्चित्ता प्रशांता, प्रकर्षेण शांता इति प्रशांता. शांती किती आहे संतांच्या ठिकाणी? आपुलेची शरीर गांजिता परनरे, शांतीचे ते घर ढळवणे दे. नाथ महाराजांनी एका ठिकाणी वर्णन केले की आपल्या शरीराला पीडा झाली तरी संतांची शांती ढळत नाही आहे. ते संत शांत आहेत का तर जो या देहावरी उदासू ऐसिया परी, उखिता जैसा बिढारी बैसलासे. शरीराचा संबंध नाही, देह आणि देह संबंधे निंदावी, इतरे वंदावी श्वान शुकरे. येणे नावे झाला मी माझ्याचा झाडा, मोहन आवे खोडा गर्भवास. तुका म्हणे मी हे माझे नये वाचे, येणे नवे साचे साधू जन. महाराज सांगत ते साधू अशा प्रकारचे आहेत, शांत आहेत, अत्यंत शांत आहे. शरीराला पीडा झाली तरी त्या ठिकाणी नायम देहो
नेंद्रियाणी, माझा देह नाही, माझं इंद्रिय नाही, माझं मन नाही, माझं कारण नाही, काही संबंध नाही आहे. भागवतामध्ये एका भगवत भक्ताची कथा अशा प्रकारची आली की त्याच्या अंगावर विष्ठा टाकली तर तो शांत बसतो आहे. असं जमेल का? तुकोबाराय संगत फटलंडी म्हणे तुका आणि एकही न सहावे धक्का. महाराज सांगतात माणसासी आरे म्हणता पशुसी हानितल्या लाता. नाथबाबांनी भागवतामध्ये वर्णन केलं आहे, माणसाला आरे म्हणलं की माणूस कारे म्हणायला तयार होतो आहे, पण पशुला काही केलं तरी पशुला त्या ठिकाणी शांत बसतो आहे. संत महात्मे शांत आहेत. प्रशांत पूर्ण अकिंचनस्य दान्तस्य शांतस्य समचेतसाः मया संतुष्ट मनसः सर्वा सुखमया दिशाः. अकिंचन आहे, शांत आहे, संतुष्ट आहेत आणि भगवान परमात्मा सर्व व्यापक आहे ही अनुभूती घेणारे आहेत. प्रशांतः समदर्शिनः, समदर्शी आहेत. जे जे भेटेल ते माझं स्वरूप आहे. तुका म्हणे जे जे भेटे ते ते वाटे मी ऐसे. सर्वाभूती पाहे एक वासुदेव पुसोणी आठाव अहंतेचा तोची संत साधू ओळखावानी का एरते आयेका मायाबद्ध. नामदेवराय सांगतात वासुदेव सर्वमिती समहात्मा सुदुर्लभा सर्वभूतेषु य पश्येत भगवद्भावमात्मना भूतानि भगवत्यात्मन्येष भागवतोत्तमः यो मां पश्यति सर्वत्र सर्वञ्च मयि पश्यति तस्याहं न प्रणश्यामि स च मे न प्रणश्यति. ईश्वर सर्वभूतानां हृद्देशरजनु तिष्ठति भ्रामयन् सर्वभूतानि यंत्रारूढानि मायया. सर्व जगत माझं स्वरूप आहे आणि माझ्या ठिकाणी माझं स्वरूप आहे अशा प्रकारचं बघतोय. समदर्शी आहे. समदर्शी म्हणजे सगळं जे स्वरूप आहे. न करावा द्वेष भूताचा मत्सर आहे नारायण सकळामुखी. सगळ्यांच्या अंतरामध्ये भगवान परमात्मा साठलेला आहे अशा प्रकारचा भाव त्या संतांचा आहे. समदर्शी आहे, मच्चित्त आहे. निर्ममो निरहंकारा निर्द्वंदा निष्परिग्रह. मोह गेलेला आहे. शोक मोह चिंता याची नेन तिथे भारता. तुकोबाराय सांगत शोक नाही, मोह नाही, सगळ्या प्रकारचं त्या ठिकाणी मोह गेलेला आहे. मोह हा क्षय. भागवतावर 20 टीका आहेत. भागवताचं फार मोठं गोड चिंतन आहे. भागवत अत्यंत पवित्र रसाळ शास्त्र आहे. विद्यावतां भागवते परीक्षा. विद्वानाची परीक्षा श्रीमद भागवत महापुराणाचं चिंतन करताना आहे. पदापदाचं चिंतन करणं हे भागवत हे अत्यंत रसाळ ग्रंथ आहे. निर्ममो शब्दाचा अर्थ करताना टीकाकारांनी काय भाव काढला आहे? सगळ्या प्रकारचा मोह हा क्षय. कोणत्याही प्रकारचा मोह त्यांच्या अंतकरणात नाही. मोह नाही. मोक्ष तुमचा देवा तुम्ही दुर्लभ तो ठेवा मणी भक्तीची आवडी. मोक्षपदे तुच्छे केलिया कारणे आम्हा जन्म घेणे युगायुगी. महाराज मोक्षाच्या पुढचं सुख भक्त महात्मे सुभोगतात त्या ठिकाणी. मोक्षाकरता भक्ती आहे का? मोक्षामा घरी कामारिये दासी होय सांगू ऐसी तुका म्हणे. तुका म्हणे मुक्ती पर्णिली नोवरी आता दिवसचारी खेळी मेळी. सद्गुरू सखाराम महाराज, सद्गुरू दादा महाराज, सद्गुरू गुंडा महाराज, जगद्गुरू तुकोबाराय, ज्ञानोबाराय, नामदेवराय हे सर्व संत कोणती भक्ती करणारे? मग याही वरी पार्था माझे भजनी आसता तया ते मी माथा मुकुट करी. चहू पुरुषार्था श्री भक्ती जैसी. भक्ती करता त्या ठिकाणी सुंदर अशा प्रकारचा आनंद भोगता. ते मोहाचा क्षय झाला. निर्ममो निरहंकारा निर्द्वंदा निष्परिग्रह. मोह गेलेला आहे, अहंकार गेलेला आहे, द्वंद्व गेलेले आहे. अहंकार कोणताही नाही त्या ठिकाणी. अभिमान गेला आणि तुका म्हणे देव झाला. महाराज सांगत अभिमान गेला म्हणजे काय? अभिमान जाणं सोपं आहे का? अभिमानाचे तोंड काळे दावी बळे अहंकार अंधार. तुकोबाराय सांगत अभिमान जातो का? तुका म्हणे नरकी घाली अभिमान. जरी होय ज्ञान गर्व ताठा. ज्ञान त्या ठिकाणी झालं तर अभिमान मोठा असतो, पण अभिमान गेला. निर्ममो निरहंकारा. अहंकार रहित जीवन जगणारे संत महात्मे.
कोणत्याही प्रकारचा अहंकार नाही, मीपणा नाही, अहंता नाही आहे. नाहीतर अहम ब्रह्म म्हणून पाळीतसे पिंडा, न बोलावे भांडात यासवे. तुकोबारा रागवले, अरे अहम ब्रह्म म्हणतो आणि त्याच्या ठिकाणी पिंडाचं पालन पोषण करतोय. पिंड पोषकाच्या जळोज्ञान गोष्टी पिंडाचं पालन पोषण करते, करू नये असं नाही आहे. पण अभिमान मोठा वाईट आहे आणि अभिमान गेला त्या ठिकाणी. अभिमान गेला. निर्ममो निरहंकारा निर्द्वंदा निष्परिग्रहा. द्वंद्व गेलेत. सुखदुःख समे कृत्वा लाभा लाभो जया जयौ. सुखदुःख समान तुका म्हणे मी जमान. निर्ममो निरहंकारा निर्द्वंदा निष्परिग्रह. परिग्रह नाही. साधू परिग्रही दिसती, परिते परिग्रही नसती. त्यांची कळावया निजस्थिती, त्यांची निजभक्ती करावी. नाथबाबांनी सांगितलं, साधू परिग्रही दिसतात पण परिग्रही नसतात. साधूचं साधुत्व काही वेगळं असते. अशा प्रकारचं विस्तारपूर्वक चिंतन श्री शुकदेवानी भागवतामध्ये मांडलेलं आहे. तुम्ही सर्वज्ञ मंडळी आहात. अनेक प्रकारचे कार्यक्रम श्रवण करणारे विद्वान भगवत भक्त नामधारक संत महात्मे येणारे आहेत. सर्वज्ञ आहात. मी परंपरेचा एक पाईक आहे. परंपरेची काही मर्यादा आहे. परंपरेच्या मर्यादेनुसार त्या ठिकाणी अल्पशी सेवा त्या ठिकाणी सद्गुरू सखाराम महाराजांच्या चरणी समर्पण आहे. या पवित्र कार्यक्रमाकरता त्या ठिकाणी संतांचे आशीर्वाद आहेतच. भगवान परमात्माचे आशीर्वाद आहे. परंपरा सांभाळणं सोपं नाही आहे. परंपरेमध्ये राहणं सोपं नाही आहे. परंपरेचं पाईक बनणं सोपं नाही आहे. तुकोबारा ज्ञानोबारा सांगत, हे माझी मिरासी ठाव तुझा पायापासी. याचा धरीन अभिमान करीन लोकाचे जतन का आपुले जतन. देवुनिया जीव वडिले साधियेला ठाव. तुका म्हणे देवान जुनाट माझी सेवा. माझ्या बापाची मिरासी पैगा देवा. संतश्रेष्ठ श्री जनाबाईंचा अभंग आला आहे. देवा माझ्या बापाची परंपरा आहे. वाडवडिलांची त्या ठिकाणी परंपरा आहे आणि त्या परंपरेनुसार उपासना करणं फार कठोर आहे. अनेक प्रकारचे उपक्रम जगामध्ये राबवले जातात. अनेक प्रकारचे सप्ते, अनेक प्रकारचे यज्ञ, अनेक प्रकारचे पारायणं, अनेक प्रकारच्या उपासना घडतात. पण पारंपरिक उपासना ही श्रेष्ठ आहे. पारंपरिक उपासनेचं करंट पहिल्यापासून देवाकडे लागलेलं असते. नवीन कनेक्शन घ्यायला वेळ लागतो, पण जुनं कनेक्शन असेल तर लवकर त्या ठिकाणी उद्धार होतो. तसे जुने असणारे संबंध सद्गुरू सखाराम महाराज भगवान परमात्माचे संबंध. काय भगवान परमात्माची कृपा आहे. भगवान पंढरीनाथाच्या रावळामध्ये सद्गुरू सखाराम महाराज भजन करायचे. हत्ती दरवाजाकडे सखाराम महाराजांची भजनाची परंपरा. ऑफिसच्या समोर गुंडा महाराजांची, सद्गुरू गुंडा महाराजांची परंपरा. गरुड खांबापाशी सद्गुरू चातुर्मासे महाराजांची कीर्तनाची परंपरा. काय देवाची लीला असेल. चातुर्मासामध्ये भगवान परमात्माने सर्व भक्तांना आपल्या जवळ ठेवलं आहे. आणि एवढ्या प्रखर परंपरा सांभाळणं सोपं आहे का. महाराज बनणं सोपं आहे, होणं सोपं आहे. परंपरा सांभाळणं फार कठीण आहे. परंपरेची उपासना सांभाळणं फार कठीण आहे. जावे त्याच्या वंशा तेव्हा कळे. सोपं नाही आहे. वाट्यावर आहे का. लोखंडाचं जानवं परंपरा सांभाळणं म्हणजे. परंपरेची उपासना सांभाळणं म्हणजे कठोर आहे. काय लागतं त्यांना. अरे बाबा सोपं नाही आहे. नित्यनेम उपासना. हरिभक्तीपरायण पूजनीय प्रसाद महाराज. किती कठोर साधना आहे, किती कठोर तप आहे, किती प्रवास असतो. पण कुठे काही असं घडते का त्या ठिकाणी. साधना कशी, उपासना कशी, आचरण कसं, विचार कसा, परंपरेमध्ये शिकवलं जाते. परंपरेमध्ये सगळं ज्ञान मिळते आणि परंपरेमध्ये मोठा प्रसाद प्राप्त होतो. परंपरेचा सप्ताह म्हणजे मला फार आवडतो. वैयक्तिक मला तर फार आवडतो. परंपरेच्या सप्त्यामध्ये विशेष आनंद आहे. कमी आहे जास्ती आहे तो भाग सोडून द्या बाकीचा भाग. परंतु परंपरेच्या सप्ताह त्या ठिकाणी होणं म्हणजे आणि त्या परंपरेच्या सप्त्याला सम्मिलित होणं, सहकार्य करणं. अनेक गुरुभक्त, गावकरी, वारकरी, माळकरी, टाळकरी सगळ्यांनी सहकार्य करणं म्हणजे भगवान परमात्माची कृपा आहे त्या ठिकाणी. या पवित्र परंपरेला सम्मिलित होण्याकरता, तन मन धन आणि सहकार्य करण्याकरता त्या ठिकाणी ज्यावेळेस भगवान परमात्माचा कृपा प्रसाद प्राप्त होतो त्यावेळेस चांगल्या ठिकाणी जोडले जातो. आपण जोडण्याकरता सुद्धा ठिकाण चांगलं असावं लागते, पवित्र असावं लागते. शास्त्रामध्ये 4 विकल्प मांडलेत. परंपरा असावी, अनादी असावी, वेदबोधित असावी,
थोरा मोठ्यांनी स्वीकृत केलेली असावी आणि त्या परंपरेला फळ असावं, असे 4 विकल्प शास्त्रामध्ये मांडलेत. परंपरा अनादी आहे, वेदबोधित आहे, थोरा मोठ्यांनी स्वीकृत केलेली आहे आणि परंपरेला फळ आहे. 12-12 तास 24 तास भजन करायचं तर गळ्यात विना अडकवला तर भजन परत करायचं नाही आहे. आतासुद्धा 10 तास भजन चालू आहे चातुर्मासात एकादशीला. आम्ही पंढरीतच राहतो, आम्हाला सगळं माहिती आहे. सोपं आहे का 10 तास विना घेऊन भगवान परमात्माचं चिंतन करणं सोपं आहे का? विना घेऊन उभं राहणं सोपं आहे का? अहो तुकोबाराय सांगतात काही झालं तरी परंपरेची उपासना करावीच लागेल, परंपरेची उपासना करावीच लागते. आणि मग एवढी शक्ती एवढी भक्ती कशी घडते तर पूर्वाचार्यांचा आशीर्वाद, पूर्वाचार्यांची कृपा आणि त्या कृपेमुळे हे सगळं घडते आणि तेच करून घेतात. नामा म्हणे केशीराजा केला नेम चालवी माझा. देवा आमची परंपरा माझा भार तुझे माता झणीन विसंबी सर्वथा. विठा म्हणे ऋषिकेशी फुकाची कान पुससी तुझी राखो वंशावळी करीन तळहात सावली. नामदेव महाराजांचे चिरंजीव विठा महाराज त्यांचा अभंग आहे. देवा तुझी वंशावळी राखण्याची जबाबदारी आमच्यावर आहे, तुमची परंपरा राखण्याची जबाबदारी आमच्यावर आहे. भगवान परमात्मा ती परंपरा सांभाळतो, भगवंताच्या कृपेने ती परंपरा चालते. असं शास्त्रामध्ये वर्णन केलं की परंपरा आहे पण प्रासादिक परंपरा. भगवत प्रसादाशिवाय परंपरा चालत नाही, भगवंताच्या प्रसादाने परंपरा चालते आणि भगवान परमात्मा प्रसादाने परंपरा चालवतो. प्रत्येक परंपरेमध्ये काहीतरी भगवंताचा प्रसाद आहे. कुणाच्या परंपरेमध्ये ज्ञानेश्वरी आहे, कुणाच्या परंपरेमध्ये गाथा आहे, कुणाच्या परंपरेमध्ये वीणा आहे, कुणाच्या परंपरेमध्ये टाळ आहे, कुणाच्या परंपरेमध्ये काय आहे. प्रत्येक परंपरेमध्ये श्रेष्ठत्व आहे आणि तो प्रसाद ज्ञानोबाराय, तुकोबाराय, नामदेवराय, निळोबाराय, भगवान पांडुरंग परमात्मा यांच्याकडून मिळाला आणि तो प्रसादावरची परंपरा. सद्गुरू सखाराम महाराजांचं उपास्य दैवत भगवान पांडुरंग परमात्मा दशांगुली मूर्ती आहे. उपासनेमधली मूर्ती दशांगुली आहे, सुंदर मूर्ती आहे. प्रवासात देव असतात बरोबर, देव घेतल्याशिवाय प्रवास करता येत नाही, देव घेतल्याशिवाय प्रवासाला जाता येत नाही. देवाची पूजा झालीच पाहिजे, देवाचं नैवेद्य झालाच पाहिजे, देवाचं तुळशीपत्र झालंच पाहिजे. एका दिवशी सुट्टी घेतली तर काय हरकत? महाराज असं कसं काय तुम्ही तुळशीपत्र राहिलं ना? लोकांना सांगणं, महाराजांना सांगणं सोपं आहे पण करणं मात्र कठीण आहे. तुका म्हणे नेम प्राणासंसाठी तरीच माझ्या गोष्टी विठोबाच्या. पडता जड भारी नेमा नटळे निर्धारी. नेमाला टळणं कठीण आहे. त्या ठिकाणी भगवान परमात्माची प्रासादिक मूर्ती भगवत कृपेने प्राप्त झालेली सद्गुरू सखाराम महाराजांना त्या ठिकाणी, आणि ती मूर्ती प्रासादिक. अनेक गोष्टी परंपरेमध्ये प्रासादिक, परंपरेमध्ये अनेक प्रकारचे हस्तलिखित टाळ चिपळ्या हे सगळं प्रासादिक. अशा परमपवित्र प्रासादिक परंपरेचा असणारा हा सप्ताह सद्गुरू सखाराम महाराजांचा त्या ठिकाणी 200 वर्ष महाराजांना समाधी घेऊन झाली म्हणून त्या निमित्ताने असणारा हा पवित्र उत्सव. यज्ञादिक कर्म उपासना बाकीची सर्व नामस्मरण भजन प्रवचन कीर्तनादी उपासना, या उपासनेमध्ये त्या ठिकाणी सेवा करण्याचा योग आला आहे. वैयक्तिक माझं भाग्य आहे. सद्गुरू दादा महाराज चातुर्मासे परंपरासुद्धा अनादी आहे. पंढरीमध्ये महाराजांकडं 4 महिने भजन, आमच्या घराण्यामध्ये 4 महिने कीर्तन करण्याची परंपरा आहे. भगवान पांडुरंगाकरता रोज कीर्तन करायचं आहे. कितीही प्रतिबंध आला तरी कीर्तन सोडायचं नाही, भजन सोडायचं नाही. पाऊस येव पाणी येव चंद्रभागा पायाजवळ येव. चंद्रभागेमध्ये अर्ध्या चंद्रभागेमध्ये जरी असलं तरी भजन कीर्तन सोडण्याची परंपरा नाही. असा परंपरेचा अनन्य संबंध आणि त्या संबंधातून ही असणारी सेवा सद्गुरू सखाराम महाराजांच्या चरणी समर्पण आणि सेवेला विराम आहे, वाणीला विराम आहे. पुंडलिक वरदा हरिविठो ज्ञानदेव तुकाराम. सद्गुरू सखाराम महाराज, सद्गुरू दादा महाराज की जय. श्री विठ्ठल.